नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कलमाचा आकडा व त्यातील तरतुदी। दुसरा पॉइंट आहे कायद्यातील अधिकाऱ्यांची कार्य। तिसरा आहे कायद्यातील काही संदर्भाची कालावधी। या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये टोटल 50 प्रश्न पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात? उत्तर आहे सावित्री, काळू आणि उल्हासा। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? उत्तर आहे लातूर। प्रश्न तिसरा, हिंतानकीय राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे नागालँड। प्रश्न चौथा, भारतामधील नद्याचे प्रदूषण रोखण्याचे काम कोणती संस्था करते? उत्तर आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ। प्रश्न पाचवा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते? उत्तर आहे कोल्हापूर। प्रश्न सहावा, खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद होते? उत्तर आहे बेंगळुरू। प्रश्न 7, छत्तीसगड राज्यात स्थलांतरित शेती डॅडस नावाने ओळखली जाते? उत्तर आहे दहिया। प्रश्न 8, बिग ॲपल खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव? उत्तर आहे न्यूयॉर्क। प्रश्न 9, लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यातील डॅडस नदीच्या खोऱ्यात उभारला जात आहे? उत्तर आहे मोसी। प्रश्न 10, ब्राह्मो समाज प्रामुख्याने तत्वावर आधारलेला होता? उत्तर आहे एकेश्वरवाद। प्रश्न 11, डॅडस यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तखरडकर। प्रश्न 12, सियाल व सायमा याच्यातील विलगता डॅडस या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे कॉनरेड। प्रश्न 13, जेतिया, म्हैसूर, कुर्गुट, चचार ही राज्ये गैर प्रशासनाने कारणाने कोणी ताब्यात घेतली? उत्तर आहे बंटिक। प्रश्न 14, 1857च्या उठावापूर्वी विदर्भ खानदेशात त्र्यंबक डेंगळे नेतृत्वाखाली डॅडस जमातीने उठाव केला? उत्तर आहे भिल्ल। प्रश्न 15, भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे JP कृपलानी। प्रश्न 16, नोव्हेंबर 1930 मध्ये झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? उत्तर आहे राजे पंचम जॉर्ज। प्रश्न 17, पुणा सार्वजनिक सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो। प्रश्न 18, द सोशालिस्ट हे समाजवादी साप्ताहिक डॅडस येथून संपादित केले जात असे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न 19, सोशल सर्व्हिस लिंग संस्था कोणी स्थापन केली? उत्तर आहे नामजोशी। प्रश्न 20, 1857 दरम्यान झालेल्या दिल्लीतील उठावे डॅडस यांनी मोडून काढला? उत्तर आहे जॉन हडसन।
प्रश्न 21. आनंदमठ या पुस्तकाचे लेखक कोणी केले? उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न 22. पद्मावत महाकाव्य कोणी रचले आहे? उत्तर आहे मलिक मोहम्मद जायसी. प्रश्न 23. विवरणावरून व्यक्ती ओळखा. ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी चे डेप्युटी सेक्रेटरी झाले. शाळा तपासण्यासाठी निरीक्षक म्हणून सरकारकडून नियुक्ती. मुंबईचे अनभिशिष. उत्तर आहे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न 24. विद्येविना मती गेली, मतीविना नेती गेली. डॅडाचे वचन महात्मा फुलेंनी कोणत्या ग्रंथात मांडले आहे? उत्तर आहे शेतकऱ्याचा आसूड. प्रश्न 25. पाल सत्तेचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे गोपाल. प्रश्न 26. डॅडास यांना मराठी भाषेचा आद्य कवी मानले जाते. उत्तर आहे मुकुंदराज. प्रश्न 27. डॅडास या सुलतानाने तांब्याची नवीन नाणी पाडली. उत्तर आहे मुहम्मद तुघलक. प्रश्न 28. डॅडास कालखंडात माणूस स्थिर झाला. उत्तर आहे नवाश्मयुग. प्रश्न 29. जैन धर्माचे तत्वज्ञान डॅडास या लोक भाषेत मांडले आहे. उत्तर आहे अर्ध मागधी. प्रश्न 30. देवानाम प्रियदर्शी राजा ही पदवी कोणी धारण केली होती? उत्तर आहे सम्राट अशोक. प्रश्न 31. कोणत्या राज्यातील जिल्हा परिषदेस महाकामा परिषद म्हटले जाते? उत्तर आहे आसाम. प्रश्न 32. 73व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये कोणत्या कलमात सदस्याबाबत अपात्रतेची तरतूद केली आहे? उत्तर आहे 243F. प्रश्न 33. पर्यावरण संरक्षण कायदा कधी पारित झाला? उत्तर आहे 1986. प्रश्न 34. मूलभूत हक्काची तरतूद घटनेच्या डॅडास भागात करण्यात आली आहे. उत्तर आहे भाग 3. प्रश्न 35. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 36. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI चे अध्यक्ष डॅडासे आहेत. उत्तर आहे अविक सरकार. प्रश्न 37. राज्यघटनेतील दुसऱ्या अनुसूचीचा विषय काय आहे? उत्तर आहे वित्तलब्धी, भत्य व विशेषाधिकारी. प्रश्न 38. 71वी घटना दुरुस्ती 1992 अन्नवीय डॅडास भाषा 8व्या अनुसूचीत समाविष्ट केली. उत्तर आहे कोकणी. प्रश्न 39. संविधान सभेचे राष्ट्रगीतास स्वीकृती केव्हा दिली? उत्तर आहे 24 जानेवारी 1950. प्रश्न 40. सध्या राष्ट्रपतीचा पगार डॅडास एवढा आहे. उत्तर आहे 5 लाख. प्रश्न 41. भारतातील पहिली महिला कोर्ट कोणते? उत्तर आहे मालदा. प्रश्न 42. राष्ट्रपतीचा पदावधी कोणत्या कलमात सांगितला आहे? उत्तर आहे कलम 56. प्रश्न 43. मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केलेला पहिला देश कोणता आहे? उत्तर आहे व्हेनेझुएला. प्रश्न 44. त्रिमंत्री योजनेच्या अधीन राहून तयार झालेल्या संविधान सभेत प्रत्यक्षात किती जागासाठी निवडणूक झाली? उत्तर आहे 349.
प्रश्न 45, भारताला भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान कोण? उत्तर आहे हेरॉल्ड मॅकमिल. प्रश्न 46, राष्ट्रपतीच्या निधनानंतर राजीनाम्यानंतर डॅडॅस महिन्याच्या आत पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजेत? उत्तर आहे 6 महिन्या. प्रश्न 47, मार्गदर्शक तत्वे ही तरतूद खालीलपैकी डॅडॅस कडून स्वीकारली आहे? उत्तर आहे आयर्लंडची घटना. प्रश्न 48, नागरिकांना एक रूप नागरिक संहित असेल हे मार्गदर्शन तत्व डॅडॅस कलमात नमूद केले आहे? उत्तर आहे 44व्या कलमात. प्रश्न 49, संविधान सभेतील सुकानो समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 50, खालीलपैकी जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? उत्तर आहे आगम. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे.